स्ट्राइकला वाईट, नॉन स्ट्राइकला मझर. आणि पहिला षटक, पहिला गोलंदाज 4 षटकांची मॅच असेल. पहिली 3 षटकं दामद संघ, पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. इथे टाइम ऑन होईल, कोणाला झुकता माफ नाही. कारण या मैदानावरती खुरमबाईने एक प्रेमल आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगितलं, आपला तो बाबू आणि दुसऱ्याचा कार्टा, अशा प्रकारे मानलं जाणार नाही. प्रत्येकाला नियम एकच असेल. त्यामुळे तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये समाप्त करायचे आहेत. पहिला चेंडू आपण पाहतो, वाईट चेंडू या ठिकाणी सुरुवात झाली. टाइम ऑन झाला या ठिकाणी आपण पाहतोय. 1:09 आपण पाहतो या ठिकाणी पहिला चेंडूला या ठिकाणी सुरुवात झाली. इथून बबलू दादा कोणासाठी झुकतं माप नसणार आहे, त्यामुळे नियम अटी सर्वांसाठी सेम असणार आहेत. 15 मिनिटं कंप्लीट घ्यायचंय. डिंक ब्रेक झाला किंवा एखादा फलंदाज बाद झाला तर फलंदाजाला 30 सेकंद आपण देतो. 30 सेकंदचा आपण अवधी त्या ठिकाणी देतो. चांगला चेंडू, अफलातून चेंडू कमबॅक पाहिलं गेलं. पहिला चेंडू या ठिकाणी वाईट टाकला आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडूची या ठिकाणी फेकी करण्यात आलेली आहे. उर्फी चेंडू समोर आपण पाहतोय. विसेप मध्ये चेंडू फेकलाय. 1 बाउन्स अखेर चेंडू सीमारेषे पलीकडे पाईच्या बॅट मधून आला. एक आणखीन एक दर्जेदार सुरुवात करून दिले धावसंख्येला. चौकार. चार धाव आपण या ठिकाणी पाहतो. स्कोर कार्ड वरती घेतल्या जातील. हमारे इंटरनेट सेवा बारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आपण पाहतोय. गोलंदाज मुझकीर मौलाना आपण पाहतोय. और पी चेंडू या ठिकाणी पाहतोय. दिपेक्षा कव्हर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक 7 त्या ठिकाणी पोहोचलाय. चेंडू उचलणार फेके दरम्यान आपण पाहतो चितेगाव चपलाईने 2 धावा इथून पूर्ण झाल्यात. 2 धावेने स्कोर कार्ड. 3 चेंडू आणि 7 धावा आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी एक दर्जेदार फटका होतो. वाईट होता क्षेत्ररक्षक. या दरम्यान लगातार 0-4 9 धावा स्कोर कार्ड वरती. अकरा धावा आपण पाहतोय. आणि नितेश पहिल्या मॅच पासून आपण पाहतोय मुझकीर मौलाना याच्याकडून चांगली कामगिरी. एक दुसरी धाव आपण पाहिली होती. दुहेरी धाव पहिला व्हाईट चेंडू होते, म्हणजे 5 चेंडू. आता पाहिलं गेलं तर 3 धावा जास्त बनवायचे आहेत. ज्या पद्धतीने पाहिलं गेलं तर इथून बॅटिंग करत असताना वाजिद आणि मझर यांना ती कामगिरी करावी होती. पॉवर प्लेचं एकमात्र षटक आहे इथं. पॉवर प्लेचं एकच षटक असणार आहे.
टॉस केला चेंडूला, बराच काळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणच पोहोचला नाहीये, कोण पोहोचणार याची अपेक्षा होती पण तिथे चेंडू थांबला गेला. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या एक सुरेख सुरुवात, 12 धावा धावफलकावरती, म्हणजे कोणताही गडी अजून गमावला नाहीये, 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. वेळ जास्त घेऊ नका, जेवढा वेळ तुम्ही घ्याल. इथे 4 मिनिटं आपण पहिल्या षटकासाठी घेतलेले आहेत. अफजल टिवाले गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो, गतीवर स्वार गोलंदाज, प्राऊड ऑफ दामत ज्याला म्हटलं जात आहे, एक युवा सितारा कर्जत टेनिस क्रिकेट मधला, अर्धशतकाचा भरणा या सीझनला त्याच्या बॅट मधून अर्धशतक बऱ्याचदा आले. चांगला चेंडू, स्मार्ट डिलिव्हरी पाहतोय आपण. चेंडू पडल्यानंतर सरळ निघून गेला. लगातार 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही मजर जो मागच्या सामन्याचा हिरो आहे तो नॉन स्ट्राईकला आहे, त्याला संधी भेटली नाहीये. इथे टॉस झाला, चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, गोलंदाज बॉलर होतो, फलंदाज बाद वाजीच्या पारीजांत. आता पण चांगली गोलंदाजी पाहिली, बराच काळ चेंडू हवेमध्ये सकलेन चेंडू खाली येतो, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. अबित खोत आणि खुराम भाई का चेला मैदान में आज चला. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतो अफजल टिवालेच्या माध्यमातून. मोहसिन नवीन फलंदाज आपण पाहतोय. हासनेन गेला, आपण पाहिलं गेलं 4 चेंडू अगोदर आपण पाहिलं होतं कुठं घातक होते. पहिल्या 4 चेंडूवरती विकेट होता. हासनेनला विचार करायचा होता का मजर आहे इथे, स्ट्राईक रोटेट करायची होती, स्ट्राईक खालून चेंडू खेळायचा होता, पण हासनेनने विचार केला या चेंडूवरती मोठा पार करायचा, ताकद कमर गुस्सा जादा, तो चेंडू तेवढा रिप मध्ये आला नाही, बॅटच्या दगाडमध्ये नव्हता आणि तिथे हा झेल सकलेने वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये सुरेखरित्या पकडला. 12 धावेवरती 2 फलंदाज मार्गस्थ झालेत. इथे पाहतोय
जरूर चेक करूया आपण या ठिकाणी पाहतोय. फेर तर निर्धाव षटक आपण पाहतो मेडनवर या ठिकाणी पाहिली गेली. अभितभाई खोत यांच्याकडून त्याच्यासाठी मेजवानी असणारे ओके. बर्गर तुला पार्सल झालं आता ऑर्डर दिलेली ती येऊन जाईल इथे. सात सिद्दीकी अफजल टिवालेने बऱ्याच वर्षानंतर जे टाकलेलं निर्धाव षटक आहे आणि पहिल्यांदा अफजल टिवालेने कोणताही म्हणजे गोलंदाजी करत असताना कोणताही चेंडू त्याने बाउन्स न करताना गोलंदाजी केली. पटकलेला चेंडू होता वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. धावसंख्या स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती आपण पाहतोय. 13 चेंडू आतापर्यंत झाले. 13 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. इथे 7 तयार. पुन्हा एकदा आपण पाहतोय माझा दूरवरचा चेंडू पाहिला गेला. पंतांनी दोन समांतर केले. वाईट चेंडू या ठिकाणी अर्जित केलाय. वाईटची एक धाव स्कोर कार्ड वरती घेतली जाईल. 14 धावा धाव फलकावरती आहेत. इथे पाहतोय सुरेख गोलंदाजी 7 कडून आरामात पाहिलं गेलं. झेल या ठिकाणी प्राप्त झालाय. सकलेन या ठिकाणी आपण पाहतोय चांगला झेल त्याच्या माध्यमातून. नवीन फलंदाज फैजान भाई आपण पाहतो मैदानावरती. ही नितेश जेव्हा कलम संघ आपण पाहतोय एकत्रित होता त्यावेळी एक संघ जेव्हा पाहिलेला आज जे ताडोबाला आपण पाहतोय कारण कलम प्रीमियर लीग नंतर हे संघ सर्व तयार झाले. कलम प्रीमियर लीग, सालुक प्रीमियर लीग, मानकिवली प्रीमियर लीग, पोही प्रीमियर लीग, अजून एक गाव आहे तिथं जे ताडोबा प्रीमियर लीग, अजून एक प्रीमियर लीग होते. या सर्व प्रीमियर लीग झाल्यानंतर आपण पाहतोय हे संघ झाले. पण याच्या अगोदर संघ होता ना तर रमीज बाईचा, अफजल बाईचा, फैजान बाय हे त्या टायमाला चर्चेत होते. कलम टीम त्या टायमाला चर्चेत होती. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहिला गेला. खूप सुरेख कामगिरी त्यांची आपण पाहिले. कलम विभागामध्ये जेव्हा कलम प्रीमियर लीग झाली फैजान बाईच्या माध्यमातून जी पहिली प्रीमियर लीग होती त्या प्रीमियर लीग मध्ये अफजलबाई डोंगरे आणि फैजानबाई पुरस्कृती प्रीमियर लीग होती कलम प्रीमियर लीग. त्या प्रीमियर लीग मध्ये मी, कबीर अत्तारी आणि तेजस गायकवाड यांनी ऑफिशियलचं काम केलं, कॉमेंटेटरचं काम केलं. इथे टॉस केलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये. मुजाकिर मौलाना 4 क्षेत्ररक्षक. ओहो, नागपूर क्रॉसिंग. नागपूरला कशी डायमंड क्रॉसिंग आहे रेल्वेची कारण 4 पटऱ्या आपण पाहतो. डायमंड क्रॉसिंग ज्याला म्हटलं जात आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा प्रकारे क्रॉस लाईन येते. डायमंड क्रॉस त्याला म्हटली जाते. आता डायमंड क्रॉसिंग रेल्वे जी आहे त्या पद्धतीने 4 क्षेत्ररक्षक आपण पाहतो जाते. या आपण व्यासपीठावरती हे 4 क्षेत्ररक्षक आपण पाहिलं गेलं एकाच लाईन वरती होते. पुन्हा एकदा टॉस केले. बराच काल चेंडू हवेमध्ये. अफजल टिवाले चेंडू खाली आलाय. एक चांगला झेल, चांगला क्षेत्ररक्षक आहे
मिस्टर अफजल टीवाले, सुरेख झेल आणि त्यांच्या प्रत्येक झेलला अबिद भाई आणि सऊद भाई यांच्याकडून काश्मीरी तंदुरी आहे. फायनल मॅच चेंडू पाहिला गेला थोडासा हवेमध्ये राहिला गेला, बराच काळ चेंडू आपण पाहतो टॉस केला. धावसंख्या स्कोर कार्ड 3 षटक आपण पाहतोय या ठिकाणी. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 16-4च्या सरासरीने आपण पाहतो. या धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अफजा दामतचा केतन मात्र प्रसिद्ध असलेला खेळाडू गोलंदाजी मार्क वरती. मजर अजूनही मैदानावरती आहे, ताकद दमखम दाखवावी लागेल. शॉर्ट चेंडू भिरकावला डिवेक्सच्या कव्हर रिझन मध्ये बबलू नजरे त्या ठिकाणी विचार करणार फक्त. चेंडू होतोय फरार. रस बिल 3-4 चौकार. किमान या षटकामध्ये 20+ धावा करणं खूप गरजेचे असतील. या 5ने आपण पाहतो 4 धावेने आपण पाहतो स्कोर कार्ड 20-5 चेंडू शिल्लक आहेत. पहिला काय होता विकेट होता ना, 3 ओव्हरला किती झाले? 3 षटकामध्ये 16 धावा आणि इथे चौकार आला. 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. ओरपी चेंडू बराच काळ चेंडू हवेमध्ये आणि इथे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. चांगला चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी आउट पाहतोय. अफजा काही दिवस इंजर्ड होते कारण सलगच्या लेदरच्या त्या 20 षटकांच्या मॅचेस 20 षटकांचे मॅच खेळत असतात. ते लेदर बॉलिंग टाकत असतात, त्याच्यामुळे त्यांना त्रास जाणवतो. खांदा त्यांना नेहमी दुखावतो कारण लेदर गोलंदाजी करत असताना लेदरला आपण पाहतोय. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या स्कोर कार्ड 20. वाईट चेंडू घेतला, एक वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. आणि जरूर थोडस नेटचा प्रॉब्लेम होतो, आला नेट लगेच. सकलेन गोलंदाजी मार्क वरती आहे. आणखी वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. फुल लेंथचा चेंडू
इथे पाहतोय शतरक्षक फंबळ पाहायला मिळाली. त्याच्या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण करण्यात आल्या. 2 धाव्याने स्कोरकडे अग्रेसर होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24. 24 धावा. लॉंग झोन मध्ये आपण पाहतो 7 आहे त्या ठिकाणी. नवीन गेलेला फलंदाज खऱ्या अर्थाने हात खुले गेले. प्रत्येक चेंडू त्यांनी टायमिंगने मारला. क्रिकेट एकच खेळ आहे, कारण चौकार षटकार नसतात तर कधी गॅप मधून चेंडू खेळायचे असतात. तस केला चेंडू आपण पाहतो. शतरक्षक त्या ठिकाणी सुमार होता जरूर. 1 धाव पूर्ण. दुसरी धावांचा प्रयत्न. 2 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात आणि या 2 ने आपण पाहतोय इनिंगला या ठिकाणी समाप्त झाले. तर टॉस साठी यायचंय. चला मालेगाव टीम, कालभैरव मालेगाव बी वर्सेस आरवी शूटर पोशीर, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो आपण टॉस साठी लगेच या ठिकाणी या. धावसंख्या टोटल 27 झाल्यात. तसं 28चं टार्गेट होतं, पण हा 23, कारण जे आयोजकांनी दिलेले नियम आहेत त्या नियमाचं पालन जरूर दादा दिलं केलं. किती 24 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 2 संघामध्ये टॉस झालाय. आरवी शूटर पोशीर 4 ओव्हर आहे दादा. इथे 5-4-3 जो नियम आहे क्रिकेटचा, कर्जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी जीवन 4-3 झाल्या, पण जो नियम दिला होता कुरंबाईला असोसिएशननी, त्या असोसिएशन प्रमाणे 5-4-3 कुरंबाईने लगातार ठेवल्या. बाकी ठिकाणी चेंज झाल्या. आम्ही काही टुर्नामेंट पाहायला गेल्या. चला प्लीज ऑफिशियल मॅच ऑन करा. चला दादा, पाहिजे असं जुनाच दिला असता ना. मग
23 धावांची गरज. 23 हसनैन संघाचा कॅप्टन आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. स्ट्रायकर गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं एकमात्र षटक. वीस था वाईट आता 21 हुआ, 2 आया 23 हुआ. पहिला चेंडू जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. पहिला चेंडू या ठिकाणी रिव्हर्स साठी आपण पाहतोय. गुरुचेलाची जोडी मैदानावरती. एकीकडे बबलू सलमान नजीर, दुसरीकडे अफजल टिवाले मिस्टर डीपीएल. आणखीन एक दमदार चेंडू, निर्धाव चेंडू, लगातार डॉट चेंडू आपण पाहतोय. पॉवर प्लेचं एकमात्र षटक आहे आणि इथे प्रथमतः बबलू आणि अफजल ही जोडी मैदानावरती आहे. 2 चेंडू लगातार निर्धाव टाकले गेलेत. आता 22 चेंडू आणि 23 धावांची गरज. मॅच मध्ये ट्विस्ट कहाणीमध्ये बदल करायचा आहे तर खऱ्या अर्थाने या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. आणखी एक चेंडू, सलगचा तिसरा निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी असण्याची पाहतोय. पॉवर प्लेचं एकमात्र षटक आहे. 4 षटकांची मॅच. यानंतर आरवी शूटर पोशीर विपक्ष कालभैरव मालेगाव बी या 2 संघादरम्यान ती मॅच खेळवली जाणार आहे. इथे प्लेड ऑन. सुरेख गोलंदाजी. चौथ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. फलंदाज बबलू माघारी परतलाय. अफलातून कामगिरी असण्याची या मैदानावरती आपण पाहतोय. खराब सुरुवात सालिम इलेव्हन दामत कडून पाहतो. पण या संघाचे आधारस्तंभ पाहिले गेले. या संघाकडे अनेक खेळाडू आहेत. बॅटिंग लाईन पाहिली गेली तर बबलू नंतर मुझकीर मौलाना, अफजल आहे, साद आहे, मुसेब आहे, मोईन आहे, रियान सारखा फलंदाज आहे. आणि आता या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने सकलेन आहे, अफजा आहे, सालिम आहे आणि संघाचा रिवर्सचा मास्टर सुफियान पण आहे. हलक्या हाताने ग्लास केला चेंडूला. शतरक्ष 1 बाउंड चेंडू उचलला जातो. धावसंख्या ओपन होते. ती सिंगल 5व्या चेंडूवरती 1 धाव आली. 1 बाद 1 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. पॉवर प्लेचा पहिला षटक आणि 5 चेंडू मध्ये आपण 1च धाव खर्च केले. इथून बिरकावला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये अफजल गेला मैदानावरती. तिथे शतरक्ष जवळून पोहोचला होता. त्याच्या जवळून चेंडू निघाला सीमारेषे पलीकडे 4 धावीसाठी. या चौकाराने पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. 5 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 18 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. चला, सर्वांसाठी तोच नियम असेल. जास्त वेळ घेऊ नका. जे दामद संघासाठी नियम होते ते नियम सर्व संघासाठी लागू होतात. पहिल्या षटकामध्ये 5 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज फरहान आपण पाहतोय. युवा खेळाडू आहेत ते आपण पाहतोय. गत वर्षी हे संघ पाहिलं गेला याच मैदानावरती खेळताना दिसला.
फरांच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय या ठिकाणी सिंगल रोटेट होते. चांगली गोलंदाजी आहे. याच पद्धतीने कामगिरी करायला लागेल. सुरेख गोलंदाजी करावी लागेल. स्लोअर मॅच चालू झाली आपण पाहतोय, कारण लो स्कोर मॅच आहे. नेहमीच रफ अँड टफ म्हटले जातात. धीम्या गतीने या ठिकाणी सुरुवात झाली. गोलंदाज तयार होतो. फरहान लेफ्ट आर्म ऑन द विकेट. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंचाने हेरलं, सांगितलं खराब चेंडू. स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धावा स्कोर कार्ड वरती ऍड होईल. या धावा टाळाव्या लागतील. अशा अवंत धावा टाळाव्या लागतील या ठिकाणी कलम टीमला. चांगला चेंडू आणि चांगला फटका. हेलिकॉप्टर फिरवलाय डिफेन्सच्या कव्हर इतर मध्ये आणि तिथे चुकी. मधोमध थ्रो फेकला. न आर न पार. बीच में हो गया वार. ना नॉन स्ट्राइक ना मेन स्ट्राइकला. चेंडू मधोमध राहिला मिडल स्ट्राइकला. सुरेख पाडला गेला चेंडूला. चांगला फटका. जर आपण जर पाहिला असेल ना, श्रीलंके संघामध्ये एक फलंदाज होता, तो म्हणजे कालू वितारणा. ज्या पद्धतीने खेळायचा यष्टीरक्षक फलंदाज. धावसंख्या हलती ठेवायचा. जयसूर्या बरोबर त्यांनी अनेकदा पार्टनरशिप चांगल्या केल्यात. इथे टॉस केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? नाही पोहोचू शकला. 2 धावा दरम्यान पाहतो आपण. 2 धावेने स्कोर कार्ड 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. अजूनही 11 धावा बनवायचे आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. तो षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झालं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 या आकड्यावरती. 12 चेंडू आणि विजयासाठी आता 11 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 11 धावा. चांगली मॅच खेचून काढण्याचा प्रयत्न कलम टीम कडून पाहतोय. केफ हा गोलंदाज युवा गोलंदाज आहे आणि याच्या हातामध्ये आहे. मागच्या टायमाला मझरने ते शेवटचं षटक फेकलं होतं. चांगली कामगिरी आपण पाहिली होती. 2 बंधू आहेत, मझर आणि त्याचा बंधू. अनेक वर्ष आम्ही पाहिले गेले कलम टीम मध्ये मजर आणि जफर जोडी आम्ही पाहिले. जशी आम्ही फैजान आणि अफजलची जोडी पाहिली होती, तशीच आम्ही जोडी मजर जफरची नेहमीच पाहिले. स्टेप करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. चांगली कामगिरी या ठिकाणी पाहिली जाते. 12 या धावसंख्येवरती आतापर्यंत थांबवले. 11 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज सेफ केफ. चांगली कामगिरी आपण पाहतोय. फुलटॉस चेंडू होता. पुढे सरसरला. क्षेत्ररक्षक फक्त पाहत बसता चेंडू फेकलाय. सीमारेषा पलीकडे षटकार. या षटकाच्या साहाय्याने स्कोर कार्ड 18 धावा फलकावरती.
ओरपी चेंडू बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतराक्षर टार्गेट तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे. केएफने कमबॅक केलं. कभी तुम्हारी चलेगी बैटिंग, उसके बाद चले मेरी बॉलिंग. फलंदाज बाद, बॅट्समॅन रिटर्न, बल्लेबाज बॅक टू पवेलियन. टिक फॉर टॅक. बघा आत्मविश्वास चांगला असतो. जर आत्मविश्वास चांगला असेल ना तर एका गाडीवरती 5-5 माणसं पण घेऊन जाऊ शकतो आपण. आणि आत्मविश्वास त्याच्यापेक्षा जास्त असेल ना तेवढीच माणसं आपण हॉस्पिटलमध्ये पण घेऊन जाऊ शकतो. म्हणून आग पाणी ना गाडी कधीच मजाक मस्ती करू नका मित्रांनो. आपण दूरवरून मॅच बघायला येता, मॅच खेळायला जाता, गाडी बरोबर अशी मजाक मस्ती बिलकुल करू नका. रिवासाठी दुतरी तलवार, गॅप मधून चेंडू फरार. रस मिळती 4. चौकार. 7 गेला बॅटिंगला, चौकार लगावलाय. आणि या चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यात. तिसरं षटक आपण पाहतोय इथे प्रगती पथावरती आहे. आणखी एक आपण पाहतोय फाईन शॉट. 4 धावा चौकार त्या ठिकाणी आल्यात. आणि चौकारांना पाहतो दामत संघ या ठिकाणी विजयी झालाय. या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच आमचे नितेशजी तरे आम्हाला सांगतील. या मॅचचा हिरो अफजल टिवाले, ज्याने या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक फेकला, तो अफजल ठरला या मॅचचा हिरो. चला फिल्डिंग कुणाची आहे? पोशीर. चला लगेच क्षेत्ररक्षण शोधून घ्या. चला अफजल, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी यायचं आणि ऐकूया आवाज मायक्रोफोन होती योगेश ढोले सर यांचा.